पालघरमध्ये सुद्धा लव्ह जिहादचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। हिंदू तरुणीला फसवण्यासाठी सिकंदर शेख अजय म्हस्के बनला। अजय म्हस्के बनून मुसलमान तरुणानं हिंदू मुलीला फसवलं। धक्कादायक गोष्ट म्हणजे हिंदू तरुणीला फसवण्यात सिकंदरची बायको सुद्धा सहभागी होती। विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीनं अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2 लाख रुपयांची खंडणी मागितली। पीडितेच्या पत्नीचा पैसे उकळण्याचा डाव लक्षात येताच या पीडितेनं पालघर पोलिसांमध्ये तक्रार केली। पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली आहे। न्यायालयानं आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामध्ये फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि पुढचा तपास सुरू आहे। पालघरमधलं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। सिकंदर शेख हा अजय म्हस्के बनला। बनावट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे महिलेला प्रेमाच्या जाळ्यात त्यानं अडकवलं। बनावट ओळख तयार करत पीडितेशी संबंध प्रस्थापित केले। लग्नाचा आमिष दाखवून पीडितेकडून जवळपास 2.5 लाख रुपये त्यानं उकळले। मंदिरात नेऊन लग्न केल्याचा खोटा दिखावा करत या पीडितेला फसवलं। सहा महिने आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप सुद्धा पीडितेनं केलेला आहे। आरोपीच्या पत्नीकडून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली। आरोपीच्या पत्नीनं पीडितेकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली। घाबरलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून केळवे सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेलाय। पालघर पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला पुण्यातून अटक केली।